मित्रांनो, भटकंतीच्या या डायरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जात आहोत श्री मार्लेश्वर मंदिर, जे की रत्नागिरीमध्ये संगमेश्वर या तालुक्यामध्ये मोडतं. जाताना तुम्ही कोल्हापूरचा हा मार्ग निवडू शकता. तुम्ही पाहू शकता आता आपण आंबा घाट, जो की शाहूवाडी तालुक्यामध्ये मोडतो, तो क्रॉस करून आपण पुढे एंट्री करत आहोत रत्नागिरी तालुक्यामध्ये. सध्या आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही पाहू शकता आसपासचा हा नजारा, एकदम शांत आणि आल्हाददायक असं वातावरण. सकाळच्या 5:30 नंतर हे वातावरण जवळपास 7पर्यंत तुम्हाला दिसू शकतं. त्यामुळे तुम्हाला घरातून लवकरात लवकर निघालं पाहिजे. पावसाचं हे ठिकाण एकदम तुम्हाला सुन्न करून टाकेल, पण सध्याचं तुम्ही वातावरण पाहू शकताय. मित्रांनो, जर तुम्हाला कोकणामध्ये जायचं असेल तर आंबेघाटच्या थ्रू तुम्ही जाऊ शकणार असाल तर तुम्हाला जाताना एक मंदिर लागतं. सध्या आपण त्या ठिकाणी निघालो आहे, जे की गणेश मंदिर आहे, स्वयंभू गणेश मंदिर. या ठिकाणी तुम्ही आवर्जून गेलं पाहिजे. हेच हे मंदिर आहे. ओम नमः शिवाय. हे खूप वर्ष जुनं आहे. सध्या या ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळं या ठिकाणचं जरासं मंदिराची अवस्था जरा खराब झालेली आहे. परंतु आसपासचा एरिया जर तुम्ही पाहिला तर गेल्या कित्येक वर्षापासून याच ठिकाणी हे स्वयंभू मंदिर आहे. दुसऱ्या महायुद्धासाठी हा आसपासचा तुम्ही परिसर पाहू शकताय. मनाला सुन्न करणारं हे वातावरण, आणि तुम्ही या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे. सध्या आपण आलो मित्रांनो आंबे घाटामध्ये. तुम्ही पाहू शकता आसपासचा नजारा किती मस्त आहे. आंबेघाटचा हा देखाव पाहून आम्ही पुन्हा निघालो मार्लेश्वरच्या मार्गे. आंबेघाटपासून जवळपास 14 किलोमीटर तुम्हाला कंटिन्यू बाईक ड्राईव्ह करायची आहे. आणि जाताना तुम्हाला असं हे घाटाचं वळण आणि हे वातावरण तुमच्या मनाला शून्य करून टाकणार आहे. बुलेटच्या आवाजामध्ये, एकांत शांततेमध्ये, जणू की ह्या आवाजामध्ये मी एकटाच चालत होतो काय असंच मला वाटत होतं. पण ह्या मस्त अशा गर्दीमध्ये, बुलेटच्या हळूवारत्या ठोक्यामध्ये मला एकदम भारी फील होतं. आंबेघाटातील हा वळसा, सोबत असणारी सह्याद्रीच्या रांगा, ह्या एका वेगळ्याच ठिकाणी तुम्हाला घेऊन जातात. सोबतचं वातावरण तुम्ही पाहू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या सकाळच्या वेळीच तुम्ही पाहू शकता. संध्याकाळच्या वेळी इथं गरमी जास्त असल्यामुळे तुम्ही या गोष्टीचा आनंद घेऊ शकणार नाही. सध्या आपण हा नवीन मार्गावर आता प्रवेश केला आहे. नवीन मार्ग झाल्यामुळे घाटाचा आनंद आणखी एक्स्ट्रा होऊन जातो. मित्रांनो, मार्लेश्वर तुम्हाला जाण्यासाठी आपण आंबेघाटापासून जवळपास 15 किलोमीटर खाली आलो आहे. आणि त्या ठिकाणावरून आंबेघाटाच्यापासून जवळपास 15 किलोमीटर खाली येऊन आपण राईड घेतला. तिथून आता ह्या घाटामधून या वळणानं आता जायचं आहे. सद्यस्थितीला या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फ्रेम किंवा जाण्याचा मार्गाचं सांगितलेलं नाही. पण तुम्ही आंबेघाटातून खाली येताना पहिला जो राईटला जो रोड दिसतो आहे त्यालाच फॉलो करायचा. आता आपल्याला जवळपास 17 किलोमीटरच्या आसपास हा रोड ट्रॅव्हल करायचा आहे. या रोडचं बांधकाम चालू असल्यामुळं, या रोडचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं धुरा प्रचंड प्रमाण आहे. तुम्ही पाहू शकता येथे असणारी माती तुम्हाला असं फील करून देणार की तुम्ही कोकणच्या या
जगामध्ये तुम्ही आताच एंट्री घेतली आहे. कोकणामधील ही गावे, इथे असलेली शांतता, इथे असलेले माणसांचं साधंपण तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल. दगदगत्याच्या जीवनामध्ये, शहरातील त्या गर्दीमध्ये या ठिकाणी असलेली एकदम शांतता आणि घरांची रचना पाहून तुमचं मन एकदम सुन्न होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आसपासचं हे वातावरण. मित्रांनो, याच ठिकाणी उपवास असल्यामुळं आज फराळ करायचं ठरवलं. तुम्ही पाहू शकता आसपासचा परिसर आणि एकांत शांतता. उपवासाचा फराळ केल्यानंतर आता आम्ही पुन्हा जाण्याचा मार्ग निवडला. पुन्हा बुलेटच्या सोबत निसर्ग या शांतीचा आनंद घेत आता आम्ही निघालो मार्लेश्वर. मार्लेश्वरला जाताना तुम्हाला वाटेमध्ये 10 रुपये प्रत्येक गाडीचं, प्रत्येक व्यक्ती 10 रुपये असं तिकीट काढावं लागतं. ते तुम्ही काढून तुम्ही डायरेक्ट तुम्ही जाऊ शकताय. आज जरी सोमवार असला तरीही गर्दी कमी आहे. तुम्ही पाहू शकताय आसपासचा परिसर पूर्णपणे रिकामा आहे. आता आम्ही चालू केली सुरुवात ही मार्लेश्वरच्या दर्शनाला चढण्याची. तुम्ही पायऱ्या पाहू शकताय. ह्या पायऱ्या जवळपास सर्व मिळून 1200च्या आसपास पडतात. जवळपास असणारं वातावरण मार्लेश्वर या ठिकाणी आणि जवळपास 1000पेक्षा जास्त पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. आता आपण जवळपास अर्ध्या वाटेवर आलो आहे. आज सोमवार आहे, परंतु कसं आहे की गर्दी अजिबात नाही. सकाळची वेळ असल्यामुळे लवकर आलो आहे. तुम्ही आसपासचा नजारा बघू शकताय. पावसाळ्यामध्ये एकदम भारी असा मोसम असतो हा, पण सध्या हा उन्हाळा चालू असल्यामुळे जवळपास सर्व हिरवगार वातावरण आता पूर्णपणे संपलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही प्रवास करताना आपल्या इंस्टाग्राममध्ये अनेक फॉलोअर आम्हाला भेटतात. जसं तुम्ही पाहू शकताय असंच एक फॉलोअर आम्हाला या ठिकाणीही भेटलेत. आसपासचा शांत परिसर सोबत आकाशाच्या संलग्न असणारी ही पहाडे तुम्ही पाहू शकताय. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींना खरेदीही करू शकताय. इथे असणारा बाजार जो की स्थानिक लोकांचा आहे त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकताय. मंदिराच्या जस्ट समोर आहे, त्यामुळे तुम्ही इथं पण येऊ शकताय. तुम्ही पाहू शकताय आधीमध्ये कोणत्याही ठिकाणी न ठेवता तुम्ही डायरेक्ट समोरच्या बाजूला तुम्ही येऊ शकता. देवळात एकांत शांतता तुम्ही पाहू शकताय. आसपासचा परिसर, एकांत शांतता, मंदिराची ही रचना आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. एकदम प्राचीन, जे की या मूर्तीचं अस्तित्व हे 10व्या शतकातील मानलं जातं ते आपण पाहू शकताय. वारंवार धुल्यामुळं वारंवार आशीर्वाद घेतल्यामुळं या मंदिराची, या मूर्तीची आता सजावट झालेली आहे. आता आपण आज जाऊया. या ठिकाणी 2 मंदिर आहेत, एक मार्लेश्वर आणि एक मल्लिकार्जुन हे मंदिर. हे दोन्ही शिवजींची मूर्ती आहेत. तुम्ही पाहू शकता आत गेल्यानंतर या मंदिरांचं तुम्ही दर्शन घेऊ शकताय. सध्या मोबाईल अलाउड नसल्यामुळं आतील बाजू मी तुम्हाला दाखवू शकत नाही. या देवाचं दर्शन घेतल्यानंतर, या देवांचं एकांत शांततेमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही हा बाहेरचा परिसर तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी तुम्हाला आपल्या बॅगा, धबधबा हा एकदम प्रसिद्ध धबधबा आहे. तुम्हाला जायचं असेल तर तो जूनपर्यंत ओपन असतो आणि त्यानंतर ना ऑक्टोबरच्या आसपास तो ओपन असतो. नाहीतर बाकीच्या वेळेमध्ये हा पूर्णपणे बंद असतो. सध्या आपण निघालो कडल्याच बाजूला.
गगनगिरी महाराजांचं जे आश्रम आहे ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. जसं की कोल्हापुरामध्ये असणारे गगनगिरी मठ गगनगिरी किल्ल्यावर जे आहे त्यास तसंच ह्याच ठिकाणी म्हणजेच मार्लेश्वर या ठिकाणीसुद्धा गगनगिरी महाराजांचा मठ आपण पाहण्यासाठी आलो आहे. सध्या मार्लेश्वरच्या बॅक साईडला या ठिकाणी हा मठ आहे. चला तर आपण तुम्हाला दाखवतो. साधू संतांची जी कर्मभूमी असते ती एकदम शांत ठिकाणी आणि निवांत आणि एकांत ठिकाणी मानली जाते. तसंच हे ठिकाण आहे एकदम शांत असं ठिकाण आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गगनगिरी महाराजांचं वास्तव्य भरपूर वर्ष होतं. या ठिकाणी ध्यान आणि अध्यात्म या गोष्टींची दुवा करण्यासाठी ती त्यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. तुम्ही पाहू शकताय नंतरच्या कालामध्ये या ठिकाणी त्यांचं हे आश्रम बांधण्यात आले आहे. तुम्ही आसपासचं ठिकाण पाहू शकताय. परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांचं प्रतिमा आणि त्यांचं वास्तव्य असणारे हे ठिकाण. क्वचित दगड तुम्हाला भेटणार जो की घासून एकदम शिवलिंगाचा आकार पूर्ण झालेला आहे. महादेवाच्या या कुशीमध्ये महादेवाच्या या वस्तीमध्ये अशा प्रकारची शिवलिंग आकाराची दगड भेटणं हे क्वचित असतं. कारण की बेसाल्ट दगड असल्यामुळे ओबडधोबड आकाराचा या ठिकाणी दगड भेटतो. पण अशा ठिकाणी विचार करा की हा किती घासलेला आहे दगड. आणि जो की नर्मदेमध्ये किंवा गंगेच्या पात्रामध्ये असलेला दगड सापडले जातात तो दगड आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे. नावाची एक वनस्पती असते ज्याला आपण दगडी फुल असेही म्हणलं जातो. पण तुम्हाला एक माहिती असेलच की ज्या ठिकाणी ऑक्सिजनची मात्रा एकदम जास्त असेल अशाच ठिकाणी हे वनस्पती वाढले जातात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असणे हे लायकेन, हा पूर्ण एरिया हा लायकेनं भरलेला आहे. तुम्ही आसपासचा पूर्ण भाग पाहू शकताय. बस आध्यात्मिक वृत्ती आध्यात्मिक सुख काय असतं याच्या गोष्टी जाणीव होते. एकदम शांत असं वातावरण तुम्ही पाहू शकताय. मी दिल्लीमध्ये वास्तव्य जवळपास 6 ते 7 वर्ष केलं. जम्मूमध्येही करतो आता सध्या. पण या ठिकाणी जी शांतता आहे, जी कोकणामध्ये शांतता आहे, जे ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं, जे शांत एक मनाला एकदम आध्यात्मिक वाटणारं एक वातावरण जे असतं ते ह्याच ठिकाणी तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही पाहू शकता आसपासचा नजारा किती शांत आहे. मित्रांनो, निसर्गाची वेगवेगळी भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहू शकताय. या ठिकाणी खळगे, डबके यासारखी निसर्गाची भूरूपे आपण पाहू शकतोय, जी की भूगोलाच्या भाषेमध्ये आपण वनवा वाचले असतील. मोठा धबधबा जो की आता पूर्णपणे मित्रांनो हाच तो धबधबा. सध्या आता तो पूर्णपणे रिकामा झाला आहे, परंतु पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या धबधब्यातून पाणी वाहतं. कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता आजही पाण्याचा ओघ किती चालू आहे. या पाण्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर भगवान शिवांचं नाव घेऊन आम्ही या ठिकाणचा निरोप घेतला.